आपले प्रश्न इथे मार्गाला गणपती बाप्पा टाळ्यांचा गजर आज सुरू झाला पाहिजे मी माझ्या सर्व मान्यवर यांना माझी विनंती आहे कार्यालयाची पूर्वशी जागा झाली आहे खेळ आहे त्या शेवटच्या एका सर्वांनी बोलायचं आहे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्यासाठी जागा मोकळी करून द्यायची आहे संस्कृती संस्कार आधारस्तंभ माननीय गणेशजी नाईक साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात परम कर्तव्य आहे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष जय जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद त्याचप्रमाणे इतर सर्व भारत माता की वंदे कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब नवी मुंबईचे प्रथम महापौर आणि नवी मुंबईचे प्रथम खासदार श्री संजीवजी नाईक साहेब ऐरोली विधानसभा प्रमुख सागरजी नाईक नवी मुंबईचे माजी महापौर जेडी सुतार साहेब महामंत्री आनंदजी सुतार माजी सभागृह नेते रवींद्रजी इतापे माजी जिल्हा अध्यक्ष श्री भगवानजी ढाकणे माजी जिल्हा अध्यक्ष सीवी रेड्डी महामंत्री नेत्रा शिर्के मॅडम महामंत्री सूरजजी पाटील महामंत्री शशिकांतजी राऊत उपाध्यक्ष श्री दशरथजी भगत उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील सेवक प्रभाकर भोईर माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील माजी नगरसेवक रविकांत पाटील
माजी नगरसेविका अंजली वाळुंज, माजी नगरसेवक लियादर नाईक, श्री सुनील कुमार, श्री जगदीश पाटील, सौ शैला पाटील, श्री चेतन पाटील, श्री विजय साळे, श्री प्रदीप गवस, माजी नगरसेवक नवीन गवते, कल्पना छत्रे मॅडम, श्री रमेश नरावडे, रुचिता करपे मॅडम, संध्या सावंत मॅडम, श्याम कोटकर, गोपालजी दास गायकवाड, राजेश्री काटकिरी, रोहितजी मल्होत्रा, पुरुषोत्तमजी भोईर, हनुमानजी दळवी, नारायणजी मुकादम, स्नेहा पालकर मॅडम, बालकृष्ण बंद्रे, उपस्थित बूथ प्रमुख, सुपर वॉरियर, शक्ती केंद्र प्रमुख, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्वच आवर्जून या उद्घाटनाकरता उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी आणि जिल्हा अध्यक्ष कार्यकर्त्यांचं जनसंपर्क कार्यालय, या कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या हातून होत आहे. ही माझ्याकरता खूप प्रेरणादायी बाब आहे. आपल्याला एका गोष्टीचं आवर्जून आठवण करून दिली पाहिजे. करोनाचा कालखंड, करोना आणि सर्वच कार्यकर्ते, आणि त्यावेळेस त्यांनी प्रकर्षानं सर्वांना सांगितलं या करोना कालखंडामध्ये राजकीय कधीही महानगरपालिकेमध्ये गेला नव्हता, आणि तो व्यक्ती महानगरपालिकेमध्ये गेला, आठवड्यातून प्रत्येक आठवड्याला गेला, नवी मुंबईच्या नागरिकांच्या समस्या घेऊन गेला, आणि त्या प्रत्येक आठवड्याला सर्व कार्यालय बंद असताना महानगरपालिकेमध्ये हे समजणारा, दूरदृष्टिकोन ठेवणारा नेता, आणि त्याच्या हस्ते आज आपल्या कार्यालयाचं ओपनिंग होत आहे. याच्यापेक्षा माझ्याकरता आणि माझ्या कार्यकर्त्यांकरता मोठी बाब असू शकत नाही. मी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आजी माजी, प्रामुख्यानं माजी नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी आहे, तरी त्याचे फोन होते, साहेब मी क्वारंटाईन आहे, परंतु माझा कार्यकर्ता तिकडे आहे, त्याला आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. अशा प्रकारचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. मी या सर्व आजच्या दिवसाच्या औचित्यानं या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे. मी सर्व पदाधिकारी, प्रामुख्यानं माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत त्या कालखंडात आपण नवी मुंबईच्या सेवासाठी आपण त्या ठिकाणी तत्पर राहिलो. आज नवी मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून माझी पदाची नेमणूक झाल्यानंतर जवळपास आता 17-18 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल. भारत माता की वंदे मातरम. भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करा. या प्रसंगी उपस्थित या शहराचे प्रथम महापौर श्री संजीव नाईक, ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार श्री संदीप नाईक आणि भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबईचे अध्यक्ष, या शहराचे माजी महापौर सागरजी नाईक, या शहराचे माजी महापौर जयवंतजी सुतार, या शहराचे सभागृह नेते रवींद्रजी इतापे, स्थायी समितीचे माजी सभापती आनंदजी सुतार, या शहराचे विरोधी पक्ष नेते सरपंचजी सेवाले, समाजसेवक डॉक्टर राजेश पाटील, समाजसेवक श्री विजयराव घाटे, समाजसेवक श्री अरुणजी पडते, समाजसेवक जी भरतजी नकाते, समाजसेविका आणि स्थायी समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील, समाजसेवक विनोद म्हात्रे, समाजसेवक अशोक गोरखे, समाजसेवक गिरीश म्हात्रे, समाजसेवक
अजय वालून, समाजसेवक विशाल डोलस, समाजसेवक सुरेश शेट्टी, समाजसेवक अशोक नरबागे, समाजसेवक नवीन गवते, श्री आप्पा मुले, माजी नगरसेविका अंजली वालुंज, माजी नगरसेविका शिल्पा कांबली, परिवहनचे माजी सभापती प्रदीप गवस, समाजसेवक जगन्नाथ कोळी, माजी नगरसेविका आणि समाजसेविका शशिकला पाटील, समाजसेवक अंकुश मेडकर, नगरसेवक आणि उत्सुक असलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी, या कार्यालयाचं महत्व काय आहे हे संदीप नाईकांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले. मी एकच सांगेन की स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नंतर या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पद स्वीकारण्याचं किंवा जनतेचं नेतृत्व करण्याचं भाग्य आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेतून प्रयत्नातून पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना लाभलं. हाच तुमच्या सगळ्यांचा गौरव आहे असं मी म्हणतो. या यशामध्ये ज्या हजारो त्या काळच्या जनसंघाच्या, नंतर झालेल्या जनता पक्षाच्या, नंतर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मोल ते अमोल आहे. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो की कुठल्याही शहरामध्ये जर का त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज आपण जर प्रभावित झालो असो तर त्या शहरामध्ये जे माजी कार्यकर्ते आहेत त्या लोकांची आवर्जून तुम्ही आठवण ठेवा. त्यांना फार मोठ्या अपेक्षा नाहीत, कारण त्यावेळेला त्यांनी ज्याला त्या प्रभावामध्ये काम केलं त्यांना सत्ता बिता ह्या तर फार दूरवर धुसर होत्या, कधी प्रकाशाचा कळपच दिसला नव्हता, तरी सुद्धा ते निष्ठेने काम केलं आणि आज त्याचं रूपांतर सत्तेमध्ये झालेलं आहे. त्याला फार मोठ्या अपेक्षा नाहीत. तुम्ही त्यांना पद द्या, दे आर नॉट रिक्वायर्ड. फक्त त्या ठिकाणी सन्मानानं बोलवा, एखादं गुलाबाचं फूल द्या, त्याच्या केलेल्या कार्याचा तुम्ही उल्लेख केला. निश्चितपणे ज्या कुणी म्हणजे त्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षाची जनसंघाची स्थापना करताना जी उद्दिष्ट ठेवली त्यांच्या स्वर्गस्थ आत्म्याला निश्चितपणे शांतता लागेल. कारण त्यांना एक निश्चित माहित पडेल की जी लोक कष्ट करतात त्या करतात त्याचा सन्मान हा सुद्धा पक्षामध्ये होतोय. ही भावना निश्चितपणे भविष्य काळामध्ये पक्ष मजबूत होण्याकरता, भविष्य काळामध्ये जनसामान्यांचा प्रवाह आपल्यामध्ये येण्याकरता कारणीभूत ठरणार. बाब अशी आहे की 14ला यश मिळालं, त्याच्यापेक्षा 19ला जास्त यश मिळालं. 24ला त्या यशामध्ये काही कमतरता झाल्या. त्या कमतरता का झाल्या त्याचा निश्चितपणे शोध घेतला जाईल. परंतु एकूणच झालेल्या चुका कबूल करणं, त्याची दुरुस्ती करणं हे चांगल्या माणसाचं लक्षण असतं. सदा सर्व काळ कधीही सूर्य सुद्धा माध्यमिक कल्पनत नसतो. सूर्याला सुद्धा अस्त होतो, सूर्याचा उदय होत असतो. परंतु जे सत्कर्मानं पुढे जात असतात त्यांचा उदय दररोज होत असतो, सूर्यासारखा उदय होत असतो. आणि म्हणून लोकसभेच्या अनुषंगाने काय घडलं त्याचा विसर पाडा. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या साधारण 20 ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान होणाऱ्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करा. त्यानंतर होणाऱ्या महानगरपालिकांच्या यशाकडे त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. मिळालेल्या पदातून स्वतःचा तोरा मिरवण्यासाठी ते पद नको आहेत आपल्याला. मगाशी संदीप नाईकांनी जे उल्लेख केला की ज्यावेळेस भाऊ भावाला भेटत नव्हता, शेजारच्या फ्लॅट मध्ये कोण जगला ते मृत आहे याची ज्याला कोणाला भ्रांत नव्हती, त्यावेळेला तुम्ही सर्वजण माझ्या समवेत मनाच्या वातावरणामध्ये आपण कोविड सेंटरला भेटी दिल्या, हॉस्पिटलला भेटी दिल्या. मी वारंवार उल्लेख करतो की 95 ते 2020 पर्यंत फक्त मी मुख्यालयामध्ये 3 महिना गेलो होतो. परंतु कोविडचा कालखंड सुरू झाल्यानंतर
इथं मी म्हणतो की 79वी आपली भेट आहे. आता ही निवडणुका होईपर्यंत आचारसंहिता दर महिन्याला भेट होईल आणि त्या भेटीमध्ये फोटो काढणे किंवा क्लिप पाठवण्यासाठी नाही, तर ज्या ज्या वॉर्डमध्ये, ज्या बूथमध्ये ज्या ज्या गोष्टी जनसामान्याला अडचणीच्या ठरतात त्याची उजळणी करून त्याची पूर्णत्व करण्याकरता त्या ठिकाणी आपण काम करणार आहोत. मी एकच सांगेन की ह्या भविष्य काळामध्ये जे राहिलेलं काम, जे जनसामान्याचं काम आहे, त्या कामाची निश्चितपणे तुम्हाला जाणीव आहे. त्या पद्धतीनं तुम्ही काम करता. या 2-4-5 दिवसापूर्वी ज्यावेळेला वॉटर मीटर गटर प्रत्येक वॉर्डच्या गोष्टी घेऊन तुम्ही या म्हटल्यानंतर एकूण 1 ते 111 वॉर्ड मध्ये कार्यकर्ते सगळे माजी महापौर सहित स्टँडिंग कमिटी चेअरमॅन, उपमहापौर, सभागृह नेते सगळेजण त्या ठिकाणी निवेदन घेऊन आली आणि मी संबंधितांना सांगितलेले त्याची लिस्ट करा, टप्प्याटप्प्यानं त्याचं एकूण बजेटिंग करा, टेंडर काढा आणि त्याची वर्क ऑर्डर द्या. आम्हाला त्याची अजिबात क्रेडिट नकोय, फक्त जनसामान्याची कामं व्हावी हीच आमची तीव्र इच्छा आहे. भविष्यकाळ प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याचं ते यश असणार आहे. त्यामध्ये आमदार किंवा जिल्हाध्यक्ष किंवा जी कोणी पदाधिकारी त्यांच्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्ता हा महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा कार्यकर्ता जनसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होईल आणि त्या ठिकाणी राजकारणाकरता हे कार्य नाही, हे मनाला आनंद देण्याकरता कार्य निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करतो, रजा घेतो आणि संदीप नायकांच्या नेतृत्वाखाली या शहरात भारतीय जनता पक्षाचं कार्य अतिशय गतिमान, प्रकाशमान होईल असा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणून मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्याचा कॅमेरा नाही भारी डन सुपर कॅमेरा आहे. इकडे इकडे पुस्तक ताई ताई समोर ताई चालेल 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 2 मिनिटं डन.